हे डोंगरातलं हॉटेल, खिडकीतनं बाहेर एकदम डोंगरच दिसला मला आणि मस्त होतं हॉटेल. आणि ही बाग, चेसचा गेम. आणि आता आपण बस पकडूया, पुढच्या प्रवासाला जाऊया. तर विषय असा आहे की मी बसमध्ये बसलो आणि मी चाललेलो बिग अलमाटी लेकला. तर बसमध्ये एक माणूस आला जो टुरिस्ट गाईड होता आणि त्याने मला अजून एक जागा सांगितली जिथे म्हणाला की तो केबल कार चालू आहेत, चांगली जागा आहे. आणि मी अचानक उतरलो आहे आणि आता मी काहीतरी खातो, पहिले थोडा सर्च करतो त्या जागेबद्दल आणि जमत असेल तर तिथेच जातो. बघूया काय होतं आहे. सो इकडचं हे लोकल रेस्टॉरंट दावत जे काय. सो मी पुन्हा आलो आहे इथे, म्हटलं लोकल ट्राय करूया काहीतरी छान. हॅलो, 1%. थँक्यू. सो ही अशी छान जागा दिली आपल्याला बसायला. हे रस्त्यांवरचे भारी व्ह्यूज. जस्ट नवात हॉटेलमध्ये मी आता ब्रंच केला आहे आणि आता वाट बघतोय कॅब कधी येते. कॅब बुक केली आहे. याला हे एवढं भारी दिसतंय ना, फोटो काढत बसावंसं वाटतंय. मी जसजसा अलमाटीमध्ये रमतोय, इथली पानगळ आणखीनच सुंदर होत चालली आहे. संपूर्ण झाडाची पानं पिवळी जर्द. कझाकिस्तान मधल्या पानगळीला गोल्डन ऑटम का म्हणतात त्याचा पावलागणिक अनुभव येत होता. बर्फाच्छादित इली आलाटव पर्वतरांगा इथलं वैशिष्ट्य आहे. आज मी अचानक अकबुलक फिरायला चाललोय. रानवाटाची अलमाटी कझाकिस्तान टूर सप्टेंबर मध्ये नक्की सहभागी व्हा. सो फायनली अल बुलाकच्या गंडोल्यात बसलोय. आता पहिल्या केबल कारने जाताना आजूबाजूचे डोंगर पिवळे सोनेरी दिसत होते. हळूहळू उंची गाठताना झाडांची फॉर्मेशन सुद्धा त्याप्रमाणे बदलत होती. अजून काही महिन्यांनी इथे बर्फाची शुभ्र चादर असेल. त्याच्यातनं उतरलो आणि आता ही लोक बसली. हा होता गंडोला 1. इथे काय काय लिहिलंय हेडर. टोकियो, स्टॉकहोम, ओस्लो ला इथून जाता येत नाही. उगाच बोर्ड लावलाय मी. चला आता ॲडव्हेंचर आहे त्या. हा पहिला होता, आता आपल्याला बसायचं दुसऱ्यात जो ॲडव्हेंचरस वाटतोय. ही केबल कार आणखी थोडी मोकळी होती. थरार सुरू आहे मस्तपैकी. वेगळाच थरार जाणवत होता. भारीमध्ये झाडातून, बर्फातून डोंगरावरती चेअर कारने चाललोय.
तर आजची गोष्ट अशी आहे की मी बसने चाललो होतो आणि नेमका एक जण बाजूला येऊन बसला आणि त्याने माझी चौकशी केली आणि तो चालला होता अल-बुलाक आणि मी चाललो होतो पुन्हा एकदा जिथे मी सायकलिंग केलेली बिग अलमाटी लेकला. तर त्याने सांगितलं की अल-बुलाकला ह्या केबल चेअर्स सुरू आहेत, बाकी सगळीकडे बंद आहेत. आणि मी इन्स्टंट प्लॅन बनवला, बसमधून उतरलो आणि मी जुगाड करून इथे पोचलो. सो जसं वर येतो आहे तशी थंडी प्रचंड वाढते आहे आणि जॅकेटमधनं पण थंडी जाणवते. आता बर्फ आहे सगळा आजूबाजूला. येस, आणि सनलाईट पण. आय थिंक हे मी जस्ट पकडून बसलो, हे निघतं वाटतं, मीच काढू शकतो, तर पडायचो खाली. सो लहान बॅग आणल्याचा फायदा, मी तिला सगळीकडे घेऊन फिरू शकतो. गंडोल्यात पण आणली आहे. सो मग मी कुठेही राहू शकतो, कमी वजनात फिरू शकतो. आहे खूप फायदे आहेत जे मला. गुड डिसिजन. येस. सोपं आहे. ओके. इथे एक छोटासा कॅफे पण आहे. और ये है हम. चला. खूपच वाईट शूज आहेत या. सो चॅलेंज असं आहे की शूज घसरत आहेत. इथे बर्फ आणि चिखल दोन्ही आहे आणि आता एवढा सटकन घसरत आहेत ना पाय की मी टॉपपर्यंत पोहोचेन की नाही डाऊट आहे. तरी प्रयत्न करूया थोडा. हालत बुंद्यात पाय टाकतोय मी तरी. सो शूज बर्फातनं चालताना शूज ओले झाले, सॉक्स ओले झाले. माझ्याकडे एकच पेअर आहे सॉक्सची पण शूजची पण. 10 मिनिट आणि मी इथे येऊन अडकलो आहे कुठेतरी जंगलात. घसरतायत पाय. जालिम. माझा जो ट्रायपॉड आहे त्याचा वापर मी सेल्फी स्टिक सारखा करा. नाही म्हणता बराच वर आलो मी. आलो की टॉपला. थोडी भीती वाटत होती सुरुवातीला, पण म्हटलं काय घाबरायचं अजून, चला. चांगला रस्ता आलाय. आता उतरायचं कसं हे शिकून घ्यायला लागणार आहे. बरीच मंडळी या मस्त वातावरणात फिरायला आली होती. एका कुटुंबाशी माझ्या थोड्या गप्पाही झाल्या. यू विजिटेड इंडिया? Yes, Goa. Goa? Nice. Goa, it is India. It's not India. Yeah, it's in India. Yeah. Very good. India is very good country and very good people. Yeah. Yes. I'd like it. Yeah. You like food? Yes, of course. Chicken tikka masala. Masala. So at 4 it closed. So I have to hurry. Yeah. Whew. Finally
टॉप केलाय या डोंगराचा. टॉपवरून आजूबाजूचा परिसर बघितला. बर्फाळ पर्वताचं सौंदर्य वेगळंच असतं. तर फायनली अचानक प्लॅन बदलला, डोंगर बदलला. इथे केबल कार सुरू आहे आणि मी बर्फात आलो आहे आणि एक छोटीशी हाईक झाली. खरं तर ही हाईक खूप इझी आहे, काहीच नाही आहे. पण जर शूज तुमच्याकडे चांगले नसतील, घसरणारे असतील, तर तुम्ही पावला पावलाला घसरू शकता, पडू शकता. सो तुम्हाला चांगले शूज असायला हवेत. सो फायनली आलो आहे मी टॉपला. आजचा दिवस पण वसूल झालेला आहे. बर्फाळ पर्वताचं सौंदर्य वेगळंच असतं. पांढरा शुभ्र रंग त्यांना आणखी भव्य बनवतो. त्यावर जेव्हा सूर्यकिरणं पडतात तेव्हा हे पर्वत उजळून निघतात. सो निघायला हवं. 3:15 झालेत. 4ला बंद होईल गंडोला. काय राहिलं नाही ना. केबल कार बंद होईल 4ला. 3:15 वाजलेत. सो घाई करायला हवी. रान परत ते घसरडा रस्ता आणि आपले भंगार शूज. काय राहिलं नाही ना असा मी प्रश्न केलेला. वा, अजून काय. टास्क ही आहे की मला फक्त उतरतानाची टेक्निक आत्मसात करायची आहे. या घसरड्या शूज बरोबर कशी डील करता येईल आणि कसं व्यवस्थित उतरता येईल. आणि आता वेळ पण कमी राहिला. 4ला बंद होईल गंडोला. मग काय ट्रेकिंग, त्यापेक्षा जाऊयात. उतरताना बऱ्यापैकी काळजी घ्यावी लागली. मस्त झाडांवर बर्फ पडलाय आणि मी अर्धा उतरलोय. थरार. आय थिंक मी इथूनच आलेलो. माझ्या ट्रायपॉडचे मार्क आहे तिथे. सो बरोबर आहे रस्ता. उलट उतरणं सोपं आहे. घाबरत उतरण्यापेक्षा उलट उतरूया. सो उलट उतरायला घेतलंय आणि मला बर्फात पण घाम आलाय. घाम म्हणजे भीतीने नाही, कसरतीने. थंडी भरेल ना आता. इथून जातो शॉर्टकट आलेलो तसा. आता माझा रस्ता मी बनवतोय माझ्या करिअर सारखा. कोण नाही गेलं इथून. घसरलो ना. स्लाइड झालो. सो इथे एक बर्फात टॉपला कॅफेटेरिया आहे आणि इथे मी मागवले कॉफी. ॲक्च्युली महाग आहे पण इथे कॉफी प्यायची पण मजा वेगळी आहे. सो 2000 टेंगेला आहे कॉफी आणि 400 रुपये. सो ह्या टॉपला गरमागरम कॉफी प्यायची मजा. वाह, कमाल नज़ारा, खूबसूरत. यस, यो थैंक यू. काय दिसलं का नाही माहित नाही. बसलो मी घाई घाईत येऊन. पहिला कमाल आहे इथे. ह्याच्यात बसणं पण चालतं. ह्याच्यात ॲक्च्युली मन भरत नव्हतं. मला वाटत होतं थांबूया
पण काय काय किती वेळ थांबणार. ठीक आहे, मजा आली आज. आणि हा व्ह्यू उतरतानाचा. कझाकिस्तान मधला आणखी एक कमाल दिवस. आज मी अकबुलक च्या टॉपला जाऊन आलो. अकबुलक मध्ये फिरण्याचा अनुभव माझ्यासाठी खूप मस्त सरप्राईज ठरला. हा देश दर दिवशी मला काहीतरी नवं देतोय. ही जागा खरं तर स्कीइंगसाठी आहे. इथून स्कीइंगवाल्यांना यायला जायला असे. ओके, खरं तर हे कार्ड परत घेणार का तुम्ही यासाठी मी विचारलं. इथं काय कळतंय कोणाला. 2 ग्राम वजन वाढलं अजून माझ्याकडे. चल या. आधीच्या बसमध्ये खूप गर्दी होती आणि एका आजींना बसायला जागा हवी होती. सो मी माझी सीट दिली आणि त्या आजींनी त्यांच्याकडचा एक पूल घेतला. गेल्या वर्षी फॉलमध्ये म्हणजेच पानगळीच्या ऋतूत मी अलमाटीमध्ये होतो. तिथे फिरताना, ते वातावरण अनुभवताना मी त्या जागेच्या प्रेमात पडलो. रानवाटाची पहिली बाली ट्रिप सक्सेसफुल झाल्यानंतर पुढच्या ट्रिपसाठी तुम्हा सगळ्यांना त्याच सीझनमध्ये सप्टेंबरमध्ये अलमाटीला न्यायचा प्लॅन आहे. नक्की सहभागी व्हा.